50 हजार कोटी रुपये दिले जाते आणि शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे शेतकरी रोज बोलतोय, आम्ही रोज तिथं आंदोलन करतोय आणि आपण आज नुसतं आकडेवारी ह्या सगळ्या सभागृहात वाचून दाखवता। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज, की 58 कोटी जे माझ्या मतदारसंघातले माझ्या जिल्ह्याचे पेंडिंग आहे, जे आमच्या अधिकाराचे आहेत, जे आमच्या हक्काचे आहेत, ते हक्काचे पैसे तुम्ही रोखू का शकता आणि कसं शकता? ज्यावेळेस की यामध्ये नियमामध्ये आहे की 1 महिन्याच्या आत शासनानं आपलं प्रीमियमचे पैसे केंद्र शासनाकडे वर्ग करावे, अशा प्रकारचा नियम असताना सुद्धा हे नियम डावलून शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा अधिकार या शासनानं कुणी दिलेला आहे? आता सदर हप्ता रक्कम वित्त विभागाकडून BDS वर उपलब्ध करून घेण्यात येत आहे। साधारण हे अधिवेशन बजेट अधिवेशन असल्यामुळे वित्त विभागाकडून फाईल अजून क्लिअर झाली नाही, पण एक 4-8 दिवसामध्ये मार्च एंडच्या आतमध्ये हे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग होतील। अध्यक्ष महोदय, 31 मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे BDS वर उपलब्ध होतील।